हे अशा सगळ्या गोष्टी करून पण त्याला जेव्हा पोलिसांनी पकडलं त्याच्यानंतर हा विक्ट्रीचं चिन्ह दाखवतोय। हे असे जर का अन्याय होत असतील ना तर मला असं वाटतं तिकडे कानून बिनून काय कुठल्याच गोष्टी बघू नका, तिकडेच मारून टाका। ऑर्डरची गरजच नाही, लॉ ऑर्डर काढतायच कशाला तुम्ही? फक्त शिवाजी महाराजांचे आदर्श विचार न घेता त्यांचे कार्य बोलतात ना रचना कशा होत्या अशा पद्धतीची कामं मला असं वाटतं आता खरं महाराष्ट्रात होणं गरजेचं आहे। मित्रांनो, आज जी कल्याणमध्ये घटना घडली ना ती मला असं वाटतं की आपण असा विचार करणं गरजेचं आहे आपल्या घरातलं कोणीतरी त्या मुलीच्या जागी असतं तर आपली काय परिस्थिती झाली असते, आपले पायाखालची जमीन जी आहे ना मित्रांनो खरं सरकली असती। माझ्या मनामध्ये असा विचार आला की त्या बिचारा आई वडिलांचं काय झालं असेल, हृदय आहे का नाही या लोकांना, काय हे त्यांचे हृदय दगडाचे झालेले। ह्या विशाल गवळी सारख्या लोकांना मी सांगतो ना मित्रांनो खरं म्हणजे बोलतात असा कायदा आला पाहिजे ना की न बघता फाशी झालीच पाहिजे। हे असे कायदे खरं लागलेच पाहिजे। हे काय म्हणजे जी गोष्ट आपल्याला बोलतात ना बोलवत पण नाहीये ती गोष्ट हे लोक करतात। आणि अशा लोकांना खरं मी तुम्हाला गोष्ट सांगतोय की हे ज्या विशाल गवळी सारखी लोक आहेत ना आज प्रत्येक महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये प्रत्येक ठिकाणी अशी लोक आहेत जे दारू पिऊन नुसते ना आजूबाजूच्या लोकांना त्रास देतात। प्रत्येक मला असं वाटतं तुमच्या इथेही असतील भरपूर लोक। आज ते माझं ना सरकारला खरंच विनंती आहे की हे जे आजकाल जे स्लम एरिया वगैरे असतात भरपूर काही ठिकाणी असतात ना हे जे आहे ना दारू पिऊन गांजा चरस हे सगळ्या गोष्टी ह्या रात्री जे आहे ना फिरत असतात आणि आहे ना आजूबाजूला आपल्या आया बहिणी जे जात असतात ना रस्त्यावरून ते घाबरतात त्यांना। अशा भरपूर लोक आहेत आणि त्यांची कंप्लेंट पोलीस कंप्लेंट जेव्हा आपण करायला जातो ना तेव्हा फक्त त्यांच्यावर पोलीस कंप्लेंट करतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात, नंतर ते लोक बेल देऊन सुटतात। हे म्हणजे गुन्हा करायचा आणि पैसे देऊन परत बाहेर यायचं बेल घेऊन, काय फायदा? म्हणजे आता त्यांनी तेच केलं ना, त्या मुलीला त्यांनी अगोदरही त्रास दिला होता पण तेव्हा त्याला बेल झाली होती आणि त्याच्यानंतर आता बेलमधून सुटला आणि त्या बेलमधून सुटल्याच्या नंतर हे परत आता ते प्रकरण झालेलं आहे। तेव्हाच जर का त्याला फाशीवर लटकवलं असतं ना ह्या सगळ्या गोष्टीमधून बाहेर काढलं असतं ना तेव्हाच त्या मुलीला ना न्याय मिळाला असता। आज आपण म्हणजे कुठे चाललो आपण आपल्याला काही कळत नाही, आपल्या कुठल्या गोष्टी आपण करतोय, आपण या गोष्टी ऐकतोय तरी कसं म्हणजे लगेच तिकडे निर्णय जागीच झाला पाहिजे की याला फाशी दिली पाहिजे। आज आपले ते एकनाथ शिंदेचा मुलगा श्रीकांत शिंदे हे गेले होते, तिकडचे खासदार आहेत ते, आणि त्यांनी तिकडे जागीच सांगितलं की त्यांना फाशी होणार, 100% होणार। मला असं वाटतं हे तुम्ही बोलताय ना ते करून दाखवा। ह्या गोष्टी मला असं वाटतं आता मध्ये पण ते अक्षय शिंदेचा जे बलात्कार कांड झाला त्याचा एन्काउंटर केलं नाही, चांगली गोष्ट केली, मी तर बोलतो ना खरंच चांगली गोष्ट केली। हे असे जर का अन्याय होत असतील ना तर मला असं वाटतं तिकडे कानून बिनून काय कुठल्याच गोष्टी बघू नका, तिकडेच त्याला जागीच त्यांना गोळी झाडा। आणि तो रिक्षावाला कसला असेल, हे अशा सगळ्या गोष्टी करून पण त्याला जेव्हा पोलिसांनी पकडलं त्याच्यानंतर हा विक्ट्रीचं चिन्ह दाखवतोय म्हणजे ह्यांनी खूप मोठा पराक्रम केलाय। आणि आपण म्हणजे हे तिकडेच मला असं वाटतं तिकडेच त्याला मारून टाकलं पाहिजे ज्या आईला। हे असे लोक आहेत ना महाराष्ट्रामध्ये जन्मतात ना तिकडे जे आलं त्यांना ते बोलतात ना आईच्या पोटातच मेले पाहिजे असे लोक। हे असे कारनामे करता तुम्ही? अरे कुठल्या त्या मुलीच्या आयुष्याची बर्बादी केली पण त्या बिचारा आईबापांकडे काय, त्या आईबापांकडे आपण कसं बघायचं? एका मुलाला मोठं करणं म्हणजे एका मुलीला मोठं करणं किती कष्ट घ्यावे लागतात। ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठल्या त्या थराला जातो आणि कुठल्या गोष्टी करतोय? आपण दारू पिऊन काय करतोय? मला असं वाटतं माझी सरकारला विनंती आहे आपण ना प्रत्येक स्लम एरियामध्ये प्रत्येक ठिकाणी दारू पिऊन रोडवर फिरणं हे बंदच करून टाका। एखादी नशा करून रोडवर लोक फिरतात आणि त्यांच्या मनात आलं म्हणजे हे त्यांची डोकं कुठे असतात, दारू पिलो आपली डोकं कुठे जातं आपल्या सर्वांना माहिती आहे। मला असं वाटतं दारू पिऊन हे गुन्हे करायला त्यांना सोपं पडतं कारण त्यांचं बोलतात ना मग बोलतात आपलं त्यांचं संतुलन बिघडलं होतं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग त्याच्यानंतर हे दारू पिल्याच्या नंतर कारनामे होतात आणि मग त्याच्यानंतर तो मेंटल आहे आणि तो असा आहे तसा आहे त्याच्यामुळे त्याच्या हातून चुकून गोष्टी करता लाजा वाटला पाहिजे तुम्हाला। आणि त्या मुलाचं तिसरं लग्न झालं होतं आणि ती तिसरी बायको त्याची तिने मदत केली तिला, ती पण एक मुलगी ना साला काय म्हणजे काय बोलायचं? हे एक बाई दुसऱ्या बाईला समजू शकत नाही यार। या अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतात मला खरंच अजब वाटतं। आज तो मराठी म्हणून मला जास्त आहे ना त्याचं हे वाटलं, शरम वाटली की साला हरामी मराठी निघाला तो। त्याच्या आईला विशाल गवळी काय तो मध्ये पण अक्षय शिंदे, हे असे लोक ह्यांच्या डोक्यामध्येच कशा अशा गोष्टी आता कुठून येतात त्या गोष्टी? चला आपल्या महाराष्ट्राचा जे UP बिहार करायचं ठरवून ठेवलं या लोकांनी। हे अशा लोकांना मी तुम्हाला सरकारला माझी खरंच हात जोडून विनंती आहे, हे आपल्या आजूबाजूला भरपूर लोक आहेत असे, आपण पोलीस कंप्लेंट करायला बऱ्याच लोक जातो पण पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट घेतली जात नाही। मला असं वाटतं ह्याच्यावरनं एक कायदा आला पाहिजे की असंच जर का महिलांची जर का बोलतात ना महिलांना तुम्ही प्राधान्य देता ना, महिलांची कंप्लेंट असं घेता ना पण त्याला परत घेतल्यानंतर त्याला आत टाकता आणि त्याला बेलवर सोडता, तिकडे मला वाटतं तिकडूनच कारवाई सुरू झाली पाहिजे। म्हणजे तिकडे जर का कारवाई झाली ना त्याच्या पुढे मग असं प्रकरण होणार नाही। तेव्हाच जर का ती कारवाई चांगली झाली असते, एक बोलतात ना मोठ्या प्रकारची कारवाई झाली असती, ती मुलगी आज वाचली असती। आज त्या मुलीला न्याय मिळाला, कसा मिळणार न्याय? आज नाहीच मिळणार नाही।
कोण न्याय देणार? कारण आपली जे बोलतात ना, आपला कायदा, आपल्या कायदा सुव्यवस्था, आपला प्रोटोकॉल्स आपले असतात ना, ते सगळे आपल्याला बघून कामं करावे लागतात. मला असं वाटतं हे प्रोटोकॉल्स म्हशीच्या टाका. हे सगळ्या गोष्टी जे घडत आहेत ना महाराष्ट्रात, मला असं वाटतं ना की हे आपल्या बायकांवर मुलींवर ज्या गोष्टी होत आहेत, हे बलात्काराचे प्रकरण होतं, तिकडे ना असा कायदा करणं साला जागेच मारून टाकला पाहिजे. तिकडेच मारून टाका. ऑर्डरची गरजच नाही. लॉ ऑर्डर काढतायच कशाला तुम्ही? नाही का सरकारमध्ये दम तेवढा? अरे मला असं वाटतं हे असं सरकार जेव्हा येईल ना, तेव्हा मला असं वाटतं भारत देश स्वतंत्र होईल. आपण फक्त 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला झेंडे फडकवून काहीच नाही होणार. मला असं वाटतं कुठलाही जो आरोपी आहे ना, तो कुठलाही मराठी असू दे, कुठल्याही प्रांताचा असू दे, कुठल्याही राज्याचा असू दे, त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. त्याला फासावर लटकवलंच पाहिजे. त्यासाठी ना लॉ ऑर्डरची गरजच नसली पाहिजे. आणि माझी परत मी विनंती करतो की या पोलिसांकडे जेव्हा आपण कंप्लेंट करायला जातो ना अशा लोकांविरुद्ध, तेव्हाच त्यांना जागेच ठेचा. या अशा लोकांना मला असं वाटतं की आता आहे ना ऑर्डर्स काढा. आणि हे जे स्लम एरियामध्ये राहतात ना, हे सगळे अशा हरामी लोक, ह्या सगळ्यांना ना घरी जाऊन उचला. म्हणजे ना काय आता हे जे बोलतात ना आपण, अशा कोणाच्या डोक्यात कधी काय असेल ना कुठल्या मुलीबद्दल काहीच सांगता येत नाही. चला मध्ये त्या ऍसिड फेकण्याचं चालू होतं, आता हे डायरेक्ट ऍसिड नाही, आता डायरेक्ट काय बोलायचं, त्या मुलीचा बलात्कार करता तुम्ही ना. हा आरोपी आहे ना, मराठी असू दे कुठला असू दे, त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. आणि जागेच माझी या व्हिडिओद्वारे फक्त 2च विनंती आहेत. शिक्षा तर झालीच पाहिजे, पण आता याच्या पुढे असे गुन्हे नाही झाले पाहिजे. अशी कंप्लेंट जरी कोण पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतं ना, तर माझी आहे ना विनंती आहे, माझी खरंच सरकारला विनंती की असा कायदा काढा की त्यांची कंप्लेंट पहिला घ्या. कारण त्यांना फक्त बेलवर आतमध्ये टाकलं जातं आणि त्यानंतर परत त्यांना सोडवलं जातं आणि मग ते परत बाहेर येऊन अशा गोष्टी करतात. मला असं वाटतं त्यांना तिकडेच फाशी दिली पाहिजे. आणि माझी सरकारला विनंती आहे, आत्ताच कामाला लागा. माझी खरंच म्हणजे एक सामान्य माणूस म्हणून तुमच्याकडे हात जोडून विनंती करतो. माझी सरकारला खरं विनंती आहे की आपण खरंच या ग्राउंड लेवलला जे स्लम एरियामध्ये आहे ना, जे दारू वगैरे चरस गांजा हे सगळं मारून असतात ना, नशेत असतात ना, हे आपल्या आई बहीण आपल्या बायका मुलं चाललेले असतात ना रस्त्यावर, त्यांना छेडतात ना, ह्या अशा लोकांना ना हे राऊंडअपवाले असतात ना, ते फक्त बोल हे चल घरी चल असं बोलून नाही चालणार. त्यांना त्याच्या आईला तिकडंच तुडवा, 2 कानाखाली द्या त्याच्या. म्हणजे आहे ना एक धाक काय असतो ना पोलिसांचा, मला असं वाटतं हे ना असणं गरजेचं आहे. चला हा 2 हाताची बोट अशी करतोय पकडल्याच्या नंतर, पण किती काय म्हणजे आपण कुठपर्यंत. अरे पोलीस म्हटलं की घाबरलं पाहिजे, तेव्हा कुठं गुन्हे व्हायचे थांबतील. आपण पोलीस म्हटलं की असं करून चालतोय, ह्याला आहे ना असंच वर घेऊन जा. माझी खरंच सरकारला विनंती आहे, कुठला लॉ कायदा बघू नका, याला फाशी द्या. आणि हे जे अजून बाकीचे असतील ना, हे असे भरपूर केसेस पेंडिंग असतात तुमच्याकडे, आम्हाला माहिती आहे. हे अशा लोकांना ना तत्काळ कारवाई करा. आणि त्याच्या बोलतात ना की साला कोणाची ना टाप नाही झाल्या पाहिजे महाराष्ट्रामध्ये ना कुठल्या बायका पोरांकडे बघण्याची, आणि या बोलतात ना हे असे गुन्हे घडण्याची एक भीती असली पाहिजे मनात. असा काहीतरी कायदा ना. माझी एवढीच फक्त सरकारला विनंती आहे. तुर्तास थांबतो मित्रांनो. आणि माझी खरंच म्हणजे तिची आपली बहीण गेली आहे, तिच्या आत्म्यास देव शांती लाभो. कारण कसं आहे मित्रांनो की प्रत्येक ह्या गोष्टी भरपूर, मला असं वाटतं हे काही गोष्टी मी जसं तुम्हाला सांगितलं जे असे बाहेर येतात मीडियाद्वारे, पण अशा भरपूर प्रसंग आपल्या महाराष्ट्रात घडतात. त्यासाठी खरं आपण बोलतो ना, फक्त त्या पदावर न राहता, आमदार खासदार नगरसेवक या पदावर न राहता प्रत्येकाने आपल्या एरियामध्ये जे अशा गोष्टी असेल, जसं महाराजांच्या काळात होते, अरे साला काय गुन्हा घडला की वरून टोकावरून फेकून द्यायचे महाराज, ह्या अशा गोष्टी मला असं वाटतं ना की हे ना करणं गरजेचं आहे. साला जाऊन दे, गेला तर गेला. अशी बोलतात ना. माझ्या राजांची जी तुम्ही आदर्श घेता ना, ह्या सरकारला विनंती, हा आदर्श घ्या माझ्या राजांचा. म्हणजे आपली महिला, आपली बोलतात ना आई बहीण या महाराष्ट्रात टिकेल. अरे घ्या ना तुम्ही कायदे काढून त्या गोष्टी नंतर सगळ्या. हे अशा आपल्या आया बहिणी जर का बलात्कार होणार असेल, अशा काही गोष्टी होणार असतील ना, तर ह्या लोकांना कायदा लॉ सगळा बाजूला ठेवा. आणि त्यांच्या बरोबर जे शिवाजी महाराज करायचे ना, ते तसेच गुन्हे त्यांच्यावर दाखल करून त्यांना वरून फेकून द्या त्याच्या आईला. आता वरून फेकून देणं इतकं नाही, पण फास तरी द्या. माझी खरंच विनंती आहे सरकारला की ना शिवाजी महाराजांना फक्त राजकारणासाठी वापरू नका. त्यांचे विचार, त्यांचे आदर्श, त्यांचे नियम, हे जे महाराष्ट्राच्या बोलतात ना राजकारणात शिवाजी महाराजांनी जसं राज्य केलं तसं राज्य आपल्या हातून घडो, हीच माझी सरकारला विनंती आहे. पण तरी मला असं वाटतं की आपण हे त्याचा विचार करावा. फक्त शिवाजी महाराजांचे आदर्श विचार न घेता त्यांचे कार्य बोलतात ना रचना कशा होत्या, अशा पद्धतीची कामं मला असं वाटतं आता खरं महाराष्ट्रात होणं गरजेचं आहे. हे साला आपण आधी मुघलांसाठी महाराज लढले, पण आता आपल्याच लोकांसाठी आपल्याला लढायला लागतंय. तर बस एवढीच विनंती आहे. सरकार जे काय करेल चांगलंच करेल अशी आशा अपेक्षा बाळगतो. आणि बस तुर्तास थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.